नाव सांग गडी आपला. हा, हे तुमची जोडी किती नंबरला आहे? आमची जोडी 1 नंबरला आहे. तू सध्या कोणत्या वर्गात आहेस? मी सध्या 6व्या वर्गात आहे. हा, तुला पटाचा सव म्हणजे कसा का लागला? बरं, तू नेहमीच पटात येते शाळा बुडवून का सुट्टीच्या दिवशी येतेस का कसा? सुट्टीच्या दिवशी. शाळेमध्ये दररोज जाणं येणं चालू आहे? हो. बरं, 6व्या वर्गाच्या मानानं हे एवढे मोठे मोठे बैल तुला सांभाळतात? काय भेव वगैरे लागत नाही? बरं, मग तुझं लक्ष काही पटातच असते का काही शाळेमध्ये? शाळेमध्ये. बरं, आता हे तू एवढे तुफान बैल सांभाळू शकतेस बरोबर? मग तुला वर्ग हँडल करता येते? हो वर्गात तुला पोरं बी येतात? हो हो हो. तुमच्या वर्गातला सगळ्यात मुजर पोरगा कोणता? मी. तूच मुजर आहेस हो. म्हणून. अच्छा, हे तुला बरोबर बैल सांभाळता येतात. बरं, कधी काही असं होते का तुझा मास्तरच कधी कधी माझी गोष्ट आहे, जो तुझा वर्ग शिक्षक आहे किंवा जो तुमच्या शाळेचे मास्तर आहेत ते तुला मग पटाविषयी काही बोलतात का? नाही. प्रोत्साहन देतात? बरं, आता हे जे तुमची जोडी हे किती नंबरला आहे चालू? 1 नंबर. 1 नंबरला किनीच्या पटात. याच्या व्यतिरिक्त अजून कुठच्या पटामध्ये आली होती? बहुत पट आहे. बहुत म्हणजे आता नाव वगैरे सांगशील? मुंडीपारचा पट. हो, मुंडीपार 1 नंबर. मचारणाच्या पटात. हां, मग अजून किनीच्या पटाच्या व्यतिरिक्त अजून तू दुसऱ्या कोणत्या पटावर गेला होतास? बहुत पटावर गेलो. मग तुला अजून कोणत्या बैलाचे नाव माहीत आहेत? बहुत बहुत म्हणजे सांग, तुला जो माहीत आहे ते नाव सांग. शेरा डोंगऱ्या बहुत माहित आहे. शेरा डोंगऱ्या हे कामन बैल आहेत. आपल्या इकडचे नाव माहीत आहे? हो. शालिक भाऊ पटले ओळखतेस? गिरीश बावनकुळे ओळखतेस? त्याच्यानंतर जीवनलाल बिसेन ओळखतेस? अजून कोणते माहीत आहे? इलमेजी कोणत्या गावचे आहेत? कर्डीचे. बढिया, खूप नॉलेज आहे. त्या पोरासाठी एक वेळा चांगल्या प्रकारे टाळ्या वाजवा तुम्ही भाऊ. का म्हणशील मग पटामध्ये आल्यावर तुझ्या शाळेच्या अभ्यासाकडे लक्ष राहते का नाही राहत? 6व्या वर्गामध्ये आहेस? 6व्या वर्गातला समोर जाऊन तू म्हणजे मोठ्यापणामध्ये आता जसं कोणाचं स्वप्न राहते आपण डॉक्टर बनावा, इंजिनियर बनावा, तसं तुझं स्वप्न वगैरे सांग. बैलगाडा मालक. भविष्यामध्ये किती बैल राहतील तुझ्याकडं? चल जाऊ दे, काय हरकत नाही. बढिया, चांगली तरी प्रकारे बोलला.